मला एक कळत नाही, स्वतःच हे भ्रष्टाचारी महायुतीचं सरकार आहे. लाडक्या बहिणीच्याही पैशामध्ये भ्रष्टाचार करताना आपण पाहतोय. त्या पद्धतीचं अनेक गोष्टी रोज रोज आपल्याला उघडकीस येताना पाहतोय. शिक्षक आयडी घोटाळा तर हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे आणि RSS आणि भाजप मानसिकतेच्या शाळेच्या जी शिक्षक आताही नोंद नाही त्यांची, तरी घरी बसून पगार घेताना आपण पाहतोय. ते तर तुम्ही तर हे 20-25 कोटीचा भ्रष्टाचार सांगता, हजारो कोटीचा भ्रष्टाचार शिक्षक आयडी घोटाळ्यामध्ये झालेला आहे. आणि तो आता नागपूरच्या अधिवेशनामध्ये सरकारने आम्हाला मागच्या काळात सांगितलं होतं की आम्ही SIT बसवलेली आहे. SITने काय केलेलं आहे, SITने कोणाला अटक केलेली आहे, किती पैसे वसूल झालेले आहेत, ज्या लोकांनी गुन्हे केलेत त्यांना काय कारवाई केलेली आहे, का विदेशात आपण सगळ्या लोकांना पाठवलेलं आहे, ज्या लोकांनी घोटाळे केलेत ते यांच्या मानसिकतेचे होते. या सगळ्या प्रश्नाचं उत्तर या सरकारला द्यावं लागेल. आणि महाराष्ट्राचं माहितीचं सरकार हे भ्रष्टाचाराने बरबडलेलं सरकार आहे. त्यामुळे महाराष्ट्र आज आपण पाहतोय की विकासामध्ये रोज मागत चाललेलं आहे. गड्ड्याचं साम्राज्य या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पाहायला मिळतात. रस्ते बनवलं, आपल्याजवळ पैसे नाहीत अशी परिस्थिती झालेली आहे. तरुणांना रोजगार द्यायची परिस्थिती यांच्या हातात नाही. आणि हेच लोकांना सांगतात की आम्ही भ्रष्टाचार थांबवण्यासाठी आम्हाला सत्ता द्या. तर हे भ्रष्टाचारी लोक भ्रष्टाचार थांबवतील तर यांच्यावर विश्वास कोण टाकणार. आणि त्याच्यामुळे या आता ज्या लोकल बॉडीजच्या निवडणुका होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, या निवडणुकीमध्ये काँग्रेसला सगळ्यात जास्त जागा मिळतील.